आज सकाळी रोजच्यापेक्षा लवकरच ब्लाऊज शिवायला बसले होते, कारण आता उन्हामुळे ना दुपारी जास्त काय काम होत नाही म्हणून लवकरच मी इथं ब्लाऊज शिवायला लागले होते. पण तेवढ्यातच लाईट गेला, त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत घरातली कामं आवरून घेऊयात. आणि आज मी ना सकाळी अजून स्वयंपाक वगैरे काहीच केलं नव्हतं आणि म्हटलं चला आता लाईट येऊपर्यंत तर आपण सगळं आवरून घेऊयात. म्हणून आज माझा ना उपवास होता, म्हणून शाबूस मी काल भिजायला ठेवून दिलं होतं. आणि अजून तर काय आमच्यात गॅस आला नव्हता. सकाळी गेले होते ह्याने आणायला, आता शाबू करायला किती वेळ लागणार आहे म्हणून ते चुलीवरतीच करून घेतलं. आणि आता उन्हामुळे ना पाणी जरा जास्त पिणं गरजेचं आहे आणि मला ना शिवायला बसल्यावर जास्त लक्षात राहत नाही पाणी प्यायचं, त्यामुळे ना मी तांब्या भरून जवळच ठेवून घेतला, म्हणजे बघितलं की आपल्या लक्षात येईल त्यामुळे. तर हे मी ब्लाऊज कालच कटिंग करून घेतलं होतं, शिवायला लागले होते. तेवढ्यातच ना हे मशीनच अडकून बसलं, कारण ह्यात बघू शकता तुम्ही किती कचरा अडकलाय. मला वाटतं 6 महिने होऊन गेलं, म्हणजे आणलं त्याच्यानंतर एकदा मी क्लीन केलं होतं तेव्हा पण असंच अडकलं होतं. त्यामुळे सगळं खोललं मी, त्याच्यानंतर सगळं आतलं कचरा वगैरे काढून पुसून परत सगळं लावून दिलं. आता आपण हे काम करतोय म्हटलं तर ह्याचे थोडंफार तर दुरुस्ती करता आलं पाहिजे. आता मला तर सवय झाली, कारण माझं जुनं मशीन होतं ना तर ते सारखंच मला दमवत होतं, त्यावेळेस मी सगळं खोलून करायचे नाही, तर ते सवय झाले. आता हे सुद्धा मशीन व्यवस्थित म्हणजे क्लीन वगैरे करून परत शिवायला लागले होते संध्याकाळपर्यंत ब्लाऊजचं काम. आणि हे सगळं काढून बंद वगैरे करून ठेवलं. त्याच्यानंतर मग मी ना आवरायला घेतलं, कारण किती वेळ झाला तरी पण मला फ्रेश झाल्याशिवाय दुसरं काम करू वाटत नाही. आणि हे बघा मुलांनी आरशावरती इतकं घाण करून ठेवलं होतं ना, बघून म्हणजे चेहराच नीट दिसत नव्हतं, इतकं घाण झालं होतं. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा ते सगळं स्वच्छ करूया. तर हे बघू शकता आणि आधी घाण झालं होतं. आधीच मला स्वयंपाकाला वेळ झाला होता, त्यात आणि हे करत बसले, त्यामुळे आणि जरा वेळ झाला. त्याच्या अगोदर म्हटलं इथं उद्याची तयारी करूयात, कारण उद्या मला मुगापासून काय तर रेसिपी करायचं आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेलच, त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा भिजायला ठेवून देऊयात. तर चला आजचा व्हिडिओ ते सपोते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.